नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तो जंतर मंतरवर बसलेला लडाखचा सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक याच्याबद्दल समाजामध्ये, सामान्य माणसामध्ये जितकं कुतूहल आणि कौतुक होतं ते ह्या एका उपोषणाने संपवून टाकलेलं. एका उपोषणाने संपवून टाकले. याचं कारण, त्याचं उपोषण खोटं आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही. आणि अशा प्रकारची उपोषणं असतात त्याविषयी मी स्वानुभवाने सुद्धा बोलू शकतो. कारण मी एकदा बऱ्याच वर्षापूर्वी, जवळजवळ 54 वर्षापूर्वी, मी स्वतः जवळजवळ 6 दिवसाचं खरं खुरं उपोषण केलेलं आहे. त्यामुळे उपोषणात काय अवस्था असते आणि उपोषण संपल्यानंतर काय अवस्था असते या अनुभवातून मी स्वतः गेलोय. पण तो विषय आजचा नाही. तो कधीतरी मी सवडीने व्यक्तिगत बाबतीत करायचं तेव्हा करीन. आज तो नाही. आज या वांगचूकच्या उपोषणाचा शेवटचा दिवस आहे. काय आणखीन किती 30वा दिवस आहे, 19वा वगैरे वगैरे कौतुक मीडियातून झळकायला लागली. आणि या निमित्ताने अनेक पाखंडी चेहरे लोकांसमोर आलेले आहेत. काल काय परवा कुठेतरी मी इंडिया टुडे ग्रुपचा सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई याचा एक सोशल मीडियावरची पोस्ट बघितली की अण्णा हजारेंसाठी 2011 मध्ये किती 24 तास सगळीच्या सगळी मीडिया राबत होती आणि आज वांगचूकसाठी कोणी जात नाहीये. मीडियाने त्याच्याकडे पाठ फिरवली आहे असं म्हणणारा राजदीप सरदेसाई स्वतःच मेनस्ट्रीम मीडिया मधला एका मोठ्या मीडिया ग्रुपचा सल्लागार संपादक आहे. त्याने ठरवलं तर इंडिया टुडेचा ग्रुप म्हणजे आज तक, इंडिया टुडे, आणखीन जे काय लहान मोठे त्यांचे डिजिटल चॅनेल आहेत, सगळीकडे वांगचूकला प्रचंड प्रसिद्धी मिळू शकते 24 तास. राजदीप सरदेसाई का नाही करत? म्हणजे जसं तो मी व्हिडिओ केला होता, उद्धव ठाकरे स्वतः काय करणार नाही, मी घरी बसणार, तुम्ही सगळं करा, क्रांती सगळी तुम्ही करा. हे असले पाखंडी लोक एकाहून एक सरकार याकडे लक्ष देत नाही असं म्हणायला, जे एकापेक्षा एक स्वरा भास्कर पासून आणखीन कोणतो अनुराग कश्यप वगैरे पर्यंत जे लोक पोहोचलेत आणि ज्यांना वांगचूकच्या तब्येतीची इतकी चिंता आहे, त्यापैकी एखाद्याचा जरी सिंपथीचा विषय किंवा राग आक्षेप खरा असेल तर त्यांनी समोर खादाडी करणाऱ्यांना थोबाडून काढलं असतं. शरम वाटत नाही तुम्हाला? एक माणूस मंचावर सलग अखंड उपोषण करतोय आणि त्याला दिसेल असं तुम्ही ताव मारल्यासारखं वेगवेगळ्या पक्वान्न खात बसलेला आहात. तुम्हाला शरम वाटत नाही का? हा अगदी त्या अभिजित दिपके पासून तिथे दिसणाऱ्या प्रत्येकाला, या सेलिब्रिटींनी हा पहिला प्रश्न विचारला असता. सरकारला नंतर प्रश्न विचारा. एखादा गरीब किंवा कोणीही उपाशी पोटी जगत असेल तर त्याच्या समोर तुम्ही पक्वान्नाचे ताट घेऊन बसणार आणि तावातावाने मिटक्या मारत खाणार. हा एक प्रकारे त्याच्यावर भयंकर मोठा मानसिक अत्याचार असतो. एवढी सुद्धा सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता ज्यांच्याकडे नाही असे सगळे लोक तिकडे येऊन, जंतर मंतरवर येऊन सरकारला टोचतायत, सरकारला बोलतायत. अरे तुमचं काय? स्वतः वांगचुकनी पण हा खेद व्यक्त केला की तुम्ही आमरण उपोषण करा असं माझा आग्रह नाही, पण एक दिवस तरी प्रामाणिकपणे मला पाठिंबा द्यायला एक दिवसाचं तरी खरं खुरं उपोषण करा. तुम ठूस ठूस कर खा रहे हो, हे वांगचूकचे शब्द आहेत. आणि एवढी सेन्सिटिव्हिटी, एवढी संवेदनशीलता सुद्धा ज्यांच्याकडे नाहीत अशा लोकांनी जंतर मंतरवर हजेरी लावलेली आहे. सास भी कभी बहू थी वगैरे, की ये रिश्ता क्या कहलाता है वगैरे वगैरे मालिकेतल्या
सुनेचे किंवा लेकीचे हाल अपेष्टा बघून घरात अश्रू ढाळणाऱ्या सुखवस्तू मध्यमवर्गीय महिला असतात, त्यापेक्षा यातला कोणही वांगचूक विषयी सहानुभूती करणारा एकही माणूस त्या सास बहुच्या प्रेक्षकांपेक्षा काडी मात्र वेगळा नाहीये. सहानुभूती म्हणजे काय असते? सह अनुभूती. ज्या अनुभूतीतून, ज्या अनुभवातून सोमनम वांगचूक जातोय, त्याचं शरीर त्याला पोखरतंय, त्याच्या मांसपेशी त्याला पोखरतायत, इतकं वजन घटलं, इतका रक्तदाब घटला, हे सगळे सांगणारे आहेत. ते भरपेट ढेकर देणारे आहेत. आणि फक्त आडोशाला नाही, त्याच्या समोर बसून जखमेवर मीठ चोळण्यासारखे लोक जेव्हा वांगचूकच्या पाठिंब्याला उभे राहतात, तेव्हा ते किती पाखंडी आहेत हे वेगळं वर्णन करून सांगण्याची गरज नाही. पण आज या निमित्ताने मध्ये मध्ये मीडियामध्ये किंवा युट्यूबमध्ये ज्या लोकांनी प्रचंड प्रमाणावर सोनम वांगचूक याच्या उपोषणाविषयी सहानुभूती व्यक्त करताना मोदी सरकारला जाब विचारलेला आहे, अजून सरकार त्यांची दखल घ्यायला तयार नाही, सरकार इतकं काय ते मूक बधीर झालं आहे का, वगैरे वगैरे पंडित्य सांगणारे जे लोक आहेत, हे दूधखोरी पोरं वाटतात मला, किंवा लबाड आणि बदमाश वाटतात. याचं कारण असं की वस्तुस्थिती तुम्हाला माहित नाही, तुम्ही जगाला ज्ञान पाजायला आलाय की वांगचूक उपाशी पोटी तो कदाचित 4 दिवसात मरू शकतो, वगैरे वगैरे सांगणारे जे लोक आहेत, त्यांना एक गोष्ट माहित नाही, वर्ष 16 वर्ष उपोषण करून माणूस मरत नाही. वांगचूक ज्या प्रकारचं उपोषण करतोय, या प्रकारचं उपोषण केल्याचा शेवटचा रेकॉर्ड आहे तो तब्बल 16 वर्षाचा आहे. हे माहिती नसेल आणि तुम्ही बोलत असाल तर तुम्ही दुधखोरी पोरा, तुम्ही पत्रकार नाही, तुम्हाला अक्कल नाही असं म्हणावं लागतं. दुधखोरी पोरं म्हणजे काय? जी पहिल्यांदा केजी मध्ये, अंगणवाडीमध्ये, बालवाडीमध्ये जातात, ती काय 2 तासाची प्ले स्कूल असतं, तिथून घरी परतल्यानंतर ती कोवडी पोरं जशी पहिल्यांदा आपल्या आईबापांना शहाणपण शिकवायला लागतात, त्यापेक्षा वांगचूकवर असले व्हिडिओ बनवणारे किंवा वेगवेगळ्या मीडियामधून अक्कल पाजळणारे लोक आहेत, ते त्या दुधखोळ्या 4-5 वर्षाच्या पोरांपेक्षा जास्त शहाणे नाहीत. असते तर त्यांना अशा बेमुदत उपोषणाचे दीर्घकालीन रेकॉर्ड माहिती असायला पाहिजेत. एक व्हिडिओ मी बघितला, त्यांनी चांगली माहिती दिली की यापूर्वी किती दिवसाचा रेकॉर्ड होता. पंजाबी सुभासाठी मास्टर तारा सिंग नावाच्या अकाली संताने बेमुदत उपोषण केलं होतं, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. मला वाटते बहुतेक मास्टर तारासिंग नाव आहे, कदाचित नाव मी चुकत असेल. पंजाब हे वेगळं राज्य करावं, फक्त शिखांचं राज्य करावं, पंजाबी सुभा नावाची मागणी होती. दुसरा, गंगेच्या शुद्धीकरणासाठी GD किंवा काय तर अगरवाल नावाचे एक IITचे प्राध्यापक होते आणि त्यांनी बेमुदत उपोषण केलं. 100 दिवसापेक्षा अधिक उपोषण केल्यानंतर त्यांचा जीव गेलेला आहे. अजूनही गंगा साफ झालेली नाही. आणि सगळ्यात पहिलं रेकॉर्ड अगदी काढायचं झालं तर सगळ्यात पहिलं जे होतं गाजलेलं उपोषण स्वातंत्र्योत्तर काळात, ते होतं श्रीरामलूचं. भाषिक प्रांतवार रचना व्हावी हा काँग्रेसचा ठराव स्वातंत्र्यपूर्व काळातला होता, त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आंध्र प्रदेश मधले तेलुगू सांस्कृतिक भाषिक नेते श्रीरामलू यांनी बेमुदत उपोषण केलं. आणि त्यांचं निधन झाल्यानंतर जो काय आगडो मुसळला होता, त्यातून खरी भाषिक प्रांतवार रचनेची व्यवस्था झाली, पण त्यातून महाराष्ट्राला वगळण्यात आलं, म्हणून संयुक्त महाराष्ट्र आंदोलन झालं होतं. हे अगरवाल, तारासिंग आणि श्रीरामलू याची माहिती अगत्याने दिली जाते. पण ही माहिती देणारे जे कोणी वांगचूकचे खादाड चाहते आहेत, पोट फुटेस्तोवर तिथेच बसून खातात किंवा त्यावर रील्स बनवतात, त्यावर व्हिडिओ बनवतात, त्यावर बातम्या रंगवतात, त्यापैकी कोणालाही चानू शर्मिला हे नाव माहिती नाहीये. चानू शर्मिला हे नाव कोणालाही माहिती नाहीये.
ज्यांनी कोणी आतापर्यंत मोदी सरकारला टोचण्यासाठी बातम्या रंगवल्या, व्हिडिओ बनवले, त्यापैकी कोणालाही चानू शर्मिला हे नाव माहिती नाहीये. मित्रांनो, या महिलेने 16 वर्ष सलग उपोषण केलं. 16 वर्ष, 2000 पासून 2016 पर्यंत. 2000 साली देशात वाजपेयी सरकार होतं आणि 2016 साली देशामध्ये भाजपचंच मोदी सरकार होतं. मध्यंतरी 10 वर्ष मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांचं काँग्रेस आणि युपीए सरकार होतं. या सलग 2 पद्धतीच्या सरकारांमध्ये चानू शर्मिला या महिलेने, मणिपूरच्या महिलेने, जो सशस्त्र दलासाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये, प्रामुख्याने ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जो विशेष कायदा बनवण्यात आलाय, स्पेशल ऍक्ट काहीतरी, मला तर आता एफ काहीतरी नाव आहे, मला आठवत नाही, तो कायदा रद्द केला जावा. ईशान्येकडच्या राज्यामध्ये सैन्य सुरक्षेसाठी ठेवण्याचा जो विशेष कायदा आहे आणि ज्या कायद्यामुळे केंद्रीय सशस्त्र दलांना विशेष अधिकार मिळतो, तो कायदा रद्दबातल करण्यासाठी चानू शर्मिला हिने तब्बल 16 वर्ष 2000 ते 2016 सलग उपोषण केलं होतं. ती पण सोनम सारखीच सामाजिक कार्यकर्ता होती. काय झालं शेवटी? 2016 मध्ये तिने उपोषण सोडलं, पण सरकारने तिची मागणी मान्य केलेली नव्हती. नाकात नळ्या आणि काय ते सलाईन वगैरे अशा रीतीने 16 वर्ष चानू शर्मिलाचं उपोषण चाललं. तिला इस्पितळात दाखल केली, कायद्याच्या कस्टडीत घेतली, सगळं झालं. पण 16 वर्ष तिने जिद्दीने ते उपोषण चालवलं, पण तिने उपोषण थांबवलं नाही आणि सरकारने पण तिच्या मागणीला जुमानलं नाही. अशा रीतीने सरकार नावाची जी सत्ता असते त्याला दबावाखाली आणून आपल्या गोष्टी सरकारच्या घडी घालायच्या, म्हणजे देशाच्या 125 कोटी 140 कोटी जनतेच्या गळ्यात घालायच्या. सरकार या देशातल्या कोट्यवधी जनतेचं प्रतिनिधित्व करतं. त्या 140 कोटी लोकांना तुम्ही एक उपोषण करून झुकवणार? मग सत्तेचा आणि कायद्याचा दबदबा तो काय राहिला? असं कोणी उद्या बसेल, उपोषण करतो मला हे पाहिजे, उपोषण करतो मला ते पाहिजे, यासाठी सरकार झुकत गेलं तर ते सरकार राहत नाही. आणि म्हणूनच अगदी वाजपेयी असोत, मनमोहन सिंग असोत किंवा मोदी सरकार असो, यापैकी कोणीही चानू शर्मिला समोर झुकलं नाही आणि शेवटी तिला स्वतःच आपलं उपोषण मागे घ्यावं लागलं. पण मुद्दा एवढ्या पुरता नसतो. हे पाखंड आणि थोतांडे असं मी का म्हणतो की अशा रीतीने लोकांची सहानुभूती आपल्याकडे आणायची आणि हे सरकार किती राक्षस आहे, हे सरकार किती हुकुमशाही आहे, हे सरकार कसं लोकांना मरू देतं, अशा पद्धतीचं मीडियातून रान उठवलं जातं सरकारची शिकार करण्यासाठी. त्याला जर सरकार शरण गेलं तर ते सरकार उरत नाही. सरकार उरत नाही, ते कायद्याचं राज्य राहत नाही. आणि आता सुद्धा यापैकी एकाही खादाड वांगचूक समर्थकाला किंवा सहानुभूतीदाराला चानू शर्मिला आठवलेली सुद्धा नाही. 9 दिवस 19 दिवस वजन इतकं घटलं, रक्तदाब वाढला वगैरे वगैरे जे काय सांगतायत. मग त्या चानू शर्मिलाचा रक्तदाब वाढला नव्हता, वजन घटलं नव्हतं, ती तर 16 वर्ष. तुम्ही दिवसाच्या गोष्टी करताय, 18-19 दिवस. चानू शर्मिला 16 वर्ष उपोषण करत होती. तिला जर सरकार बदलं नसेल, अगदी भारत सरकार ते पुरोगाम्यांचं होतं मनमोहन सिंग आणि हे हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे, तर मग मोदींवर राग कशाला? मोदींकडे बोट का दाखवता? मनमोहन सिंग सुद्धा तेवढेच निष्ठुर होते, निर्दय होते.
आज जे जे आरोप तुम्ही मोदीवर लावताय तेच त्या काळात चानू शर्मिलासाठी मनमोहन सिंग यांच्यावर पण लावले गेले, पण मीडियाने त्याला एवढी प्रसिद्धी दिली नाही, अण्णा हजारेंना दिली. कारण अण्णा हजारेंची उपोषण ही 12-15व्या दिवसानंतर गुंडाळी जातात आणि तोपर्यंत हे मॉडेल चालतं, त्यानंतर हे मॉडेल चालत नाही हे मीडियालाही माहिती आहे. आणि म्हणून तो विषय मीडियानी त्याकडे सुरुवातीलाच पाठ फिरवली. त्यापेक्षाही मोठी गोष्ट, या लोकांच्या मागे सहानुभूती किती असते. अख्ख्या देशाची, अख्खा देश बघतोय, अख्खा देश अस्वस्थ आहे, देशाचा ऍसेट आहे सोनम वांगचूक. काय 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 मुक्ता फळं उधळली जात आहेत. चानू शर्मिला 16 वर्ष उपोषण केल्यानंतर 2017ला मणिपूरच्या निवडणुकीमध्ये उभी राहिली होती. 20 वर्षापूर्वी, 19 वर्ष. मणिपूर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार असलेल्या चानू शर्मिलाला तिच्या राहत्या राज्यात आणि राहत्या वस्तीमध्ये फक्त 90 मतं मिळाली. किती? 90. 90. 100 पण नाही. ज्या महिलेच्या उपोषणाला अख्खा देश डोळ्यात तेल घालून बघत होता, हळवा झालेला होता, अख्खा देश विव्हळत होता, रडत होता, शोक कळा पसरलेली होती, त्या चानू शर्मिलाला तिच्या राहत्या वॉर्डामध्ये, मतदारसंघामध्ये फक्त 90 मतं मिळाली. सोनम वांगचुकला किती मतं मिळतील याचा विचार करा. मग मतांवर जगणाऱ्या आणि मतांमुळे सत्तेवर आणलेल्या सरकारने सोनम वांगचुककडे का दुर्लक्ष केलं हे कळेल. आणि हे ज्याला कळत नाही तो निर्बुद्ध आहे. सरकार का झुकत नाही याचं उत्तर मतांमध्ये लपलेलं आहे. आणि ती चानू शर्मिलाची मतं 90 होती. एवढ्या मतांना घाबरायला सरकार लागलं तर सरकारला राज्य चालवता येणार नाही. खरोखरच हे खायला तिकडे गर्दी करणारे जंतर मंतरवर, यापैकी कोणाला तरी खरोखरच प्रामाणिकपणे वांगचूक बद्दल, त्याच्या उपोषणाबद्दल खरी सहानुभूती आहे की प्रत्येक जण आपापला मतलब साधायला तिथे पोहोचलाय. मित्रांनो, तुम्ही विचार करा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.